पहिला बॉल पहिल्याच बॉलवर 4. पहिला चेंडूची स्पर्धा ओमसाई ग्रुप वातुंडेची डीजे ओमसाई ग्रुप वातुंडेची मानाची स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 16 ते 19 ऑक्टोबर एक भव्य दिव्य स्पर्धा. हो हाई बॉल थोडासा पाठीमागे टाकलाय, खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हो 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 काय फोटो फिनिश क्रिकेट इकडे पाहायला मिळत आहे. विवेक शेलारने बॉल पकडला, ज्या अँगलने मारलाय एकच स्टंप दिसत होता, तो स्टंप मात्र उडवला. पाहूया या ठिकाणी पंचांचा निर्णय काय येतोय. जस्ट फॉलो थ्रू मध्ये जाऊन एकाच बाजूने इथे स्टंप उद्ध्वस्त करणं हे देखील काही सोपं नाहीये. विवेक शेलार खऱ्या अर्थाने या विकेटचे हकदार आहेत. अप्रतिमरित्या केलेलं कमबॅक, चेंडू अडवला, डायरेक्ट हिट केला आणि महेश नानगुडे प्रतिस्पर्धी संघातील एक सेट बॅटर इथे बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळत आहे. विकेट येताना पाहायला मिळते. पहा विकेट महत्वाची ती कशी येऊ देत आणि विवेक शेलार यांना महेश या विकेटचे सगळे मार्क्स त्यांना जात आहेत. वाशिक फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे, अगदी बरोबर, चुकीला माफी नाहीये आणि हा बॉल सीमा रेषा ओलांडताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, धाव संख्या झाली आहे 11. जावेत मॅचच्या दिशेने पवन केने आलेत आणि पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल, विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता, शफल नॉन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावरती आदळला आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध, त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय आणि दुसऱ्या विकेटचा देखील पतन होत आहे. दत्त पवार यांनी मागच्या मॅच मध्ये देखील चांगल्या धावा बनवल्या होत्या. मॅच आहे टिंगरे सरकार चषकाचा दिवस, यावेळेला पुल केलाय आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहेत. पवन केने की मात्र माघारी धाडलंय आणि ही हुशारी आहे गोलंदाजाकडून. जो टप्पा खेचून टाकला त्यावरती पुल करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान बॅटर मात्र गुल होत आहेत. लखन सकड इथे बाद झाले, त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर. चला थोडी घाई करा, नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आहे. यावेळेला फटका फसलाय, कमी गतीचा बॉल, त्या ठिकाणी ऋतिक पाटील होते. विवेक शेलार यांना यश मिळत आहे. मोठा धक्का बसलाय, मोठी विकेट आली आहे. वाशिक आउट. हो यावेळेला खेचला आणि खेचून मारला, लांब लांब लांब, कडक, सिक्सर. तनाच्या आतमध्ये आणखीन एक, वाह जबरदस्त, याही वेळेला कडक, सिक्सर. ओ जबरदस्त खेचलाय आणि खेचून मारलाय, जा शोधून आणा बॉल, सिक्सर. यस टाइम संपलेला आहे. आपल्याला जो वेळ दिला होता तो संपलेला असल्या कारणाने एक प्लेयर आपल्याला सर्कलच्या आतमध्ये वाढवायचा आहे. इकडे सुशांत खऱ्या अर्थाने गेम चेंजर. कमी गतीचा बॉल आणि ही स्ट्रेंथ आहे. धडाकेबाज धनंजय, पुण्याचा हा धडाकेबाज बॅटर, सिक्सर. अर्थाने या शेवटच्या मॅच साठी इथे राखून ठेवली आहे. काय फटकेबाजीला इथे सुरुवात केली आहे आणि गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतलाय. डीजे गाणं थोडा वेळ. कमी गतीचा बॉल चांगल्या टप्प्यावर खेचून आणण्याचा प्रयत्न झालाय. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा. थ्रो चांगला आहे, वा, अगदी स्टंपच्या वर थ्रो केलाय विवेक यांनी. व्हेरिएशन, कमी गतीचा बॉल, फटका फसलाय, फिल्डर तिकडे चाललेत आणि A1 पवनने काय अप्रतिम कॅच पकडली आहे. जवळ नव्हता हा चेंडू, बॉलवर नजर ठेवली, मागे गेले आणि पकडली कॅच. 5 ओव्हरचा खेळ संपतोय, 60 रन झालेत आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 61. सुशांत गायकवाडच्या 25 11 बॉल मध्ये लाजबाब होत्या आणि धनंजयचा धडाका 9 चेंडू मध्ये 17 धावांचा. नानगुडे 0, दत्ता पवार 0. एक थोडंसं सुरुवातीला खिंडार पडलं होतं, लखनही लवकर आउट झाले एक चौकार मारून, परंतु त्यानंतर 5व्या क्रमांकावर पारनेरचा संकट मोचक मैदानाच्या आतमध्ये आला. नाव सुशांत गायकवाड, काय बॅटिंग केली आहे. धनंजय भिंताडे यांनी सुद्धा नावाप्रमाणे धडाकेबाज कामगिरी केली. 17 धावा त्यांनी केल्या. 5 ओव्हरमध्ये 60 झाल्यात. 61चा करायचा आहे पाठलाग आणि या 61 सोप्याही नाहीत आणि अवघड सुद्धा नाही आहेत. परंतु आपल्या आवाजात ऐकवण्यासाठी मी प्रवीण गायकवाड सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. या प्रवीण गायकवाड सर.
चला दोन्ही टीम लवकरात लवकर मैदानात दाखल व्हायचंय. चला शतरक्षण लावणं ताबडतोब गरजेचं आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र व्हाईट बॉल इशारा येताना पाहतोय. स्विच हिट चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. क्या बात आहे. सुमितच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. वा सुमित वा. तर नक्कीच आपले टान्स पूर्णपणे चेंज केले होते आणि स्विच हिटचा एक यावेळेला पुन्हा एकदा ओटकॉट लाजवाब. मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर झेल झालाय त्या ठिकाणाहून सांगितलं हा षटकार आहे. अप्रतिम खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पहा अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी झेल पूर्ण झाला पण करू शकला नाही. माऊली दादा टिगरे यांच्याकडून महेश नानगुडे यांच्या एफर्ट साठी 1000 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. यावेळेला आकाशाचे वेद शतरक्षक दूरवरून चेंडूवरती जातो आहे. झेल पूर्ण होतोय. आणखीन एक सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. वासिक चेंडूच्या खाली आला आणि हा अगोदर फ्रंट फुटवरती गेले आणि त्या ठिकाणी दिशा दिली आहे चेंडूला. लॉंग लेगच्या दिशेला चेंडू जाताना पाहायला मिळतोय. सुसाट वेगात पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. प्रथमेशसाठी यावेळेला आसमान दाखवलंय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक शानदार षटकार. वा वा. स्ट्रोक खेळलाय मात्र शोधून आणावा लागेल बॉल. षटकार. प्रथमेश लक्ष वेधून घेतोय. जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. विकीवरती तुटून पडलाय खूप महत्वाची. यावेळेला आणखीन एक दर्जेदार गगनाला गवसणी घालणारा आपल्या टप्प्यात आलो आपण कार्यक्रम करतो. षटकार वरती यावेळेला आणखीन एक दर्जेदार गगनाला गवसणी घालणारा आपल्या यावेळेला फ्रंट फुट वरती येऊन पुन्हा एकदा परफेक्ट गॅप बिटवीन द गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी 4 रन. यावेळेला फ्रंट फुट वरती येऊन पुन्हा एकदा परफेक्ट गॅप. यावेळेला अगदी आपण पाहतोय विकेट पाहायला मिळते. परतताना पाहायला मिळेल प्रथमेश. जबरदस्त खेळ प्रथमेशने मात्र साकारला मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 29 धावांची खेळी. खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळाली प्रथमेश ठाकरे यांची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. बिलाल यावेळेला हा फटका कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय. चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर. धाव संख्या घेईल आकार. चेंडू सीमा पार चौकार 4 रन. त्याही मोबाईल मध्ये स्पर्धींचा एक सेल्फी होऊन जाऊ दे या ठिकाणी सांगतायत. अप्रतिम फटका सजवला मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला हा असेल विजयी चौकार. आणि आजची संध्याकाळ MMCC ओरिसा टीम आपल्या नावावरती केली. एक जबरदस्त खेळ करत सेमी फायनल मध्ये जाऊन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते MMCC ओरिसा. वा जबरदस्त मॅच. चांगलं मनोरंजन पाहायला मिळालं. उद्याचा दिवस चुकू नका. उद्याच्या शेवटचा दिवस आहे आणि उद्या टिंगरे सरकार चषकाची फायनल मॅच देखील पाहायला मिळणार आहे. बच्चे कंपनी चाहते